श्री स्वामी समर्थ. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चिवडा बनवणार आहोत मुरमुऱ्याचा. झटपट तयार होतो, एकदम टेस्टी तयार होतो. तिखट गोड एकदम सोपी रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं अर्धा किलो मुरमुरे घेतले. हे पूर्ण नाही वापरणार, याच्यातले थोडे काढून घेणार आहे बाजूला. छान गाळून स्वच्छ करून घेतले. आता इथं कढईत तेल गरम केलं, त्यात मकाचं पोहे घालून घेतलंय. फुल गॅसवर तळाय पोहे, म्हणजे छान फुलतं. एकदम तापलेलं आहे तेल. मक्याच्या पोह्यामुळे छान लागतं चिवडा. तुम्ही वाटल्यास साधं पोहे पण तळून घालू शकता. अजून टाकू मक्याचं पोहे आपण, ते पण छान फुल गॅसवर भाजून घेऊ. एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो हा चिवडा. तुम्ही लसुरी चिवडा म्हटलात तरी चालेल. याला छान टेस्ट असते लसूणमुळे एकदम. आणि याच कढईत करून घेणार आहे मी, कारण थोडा जे चिवडा त्याशिवाय एकच भांडं भरेल आपलं, खराब होईल. आता बघा, त्यात मी शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणे पण छान फुल गॅसवर छान लाल होईपर्यंत तळून घेणार आहे. साल निघायला लागली की शेंगदाणे समजून घ्यायचं की आपले शेंगदाणे छान कडक झालेत. बघा, साल निघायला लागली शेंगदाण्याची. आपले शेंगदाणे पण छान भाजले गेले, तळले गेले. आता यांना पण बाहेर काढून घेऊ. आता मी कढीपत्ता धुवून ठेवला आता, आणि छान कापडला गुंडाळून ठेवला, म्हणजे त्याच्यातलं पाणी शोषलं गेलं. आता कोरडा झालाय तो. आणि त्याच्यात आता मी सुकलेली हिरवी मिरची पण घालून घेतली. तुम्ही ओली हिरवी मिरची पण घालू शकता, पण ती पूर्ण कडक होईपर्यंत तळा, आणि मग ती चिवड्यात घालायची. तिच्यामुळे चिवडा वाटूळ होईल. हे बघा, कोरडी ती मिरची म्हणून घालून दिली याच्यामध्ये, म्हणजे सोबत तळलं जाईल दोघं. बघा, छान कडक झालंय, करकरीत आवाज येतोय. आता यांना असा झारा नक्की घ्या, त्याच्यामुळे आपलं तळण काढायला सोपं जातं. एक्स्ट्रा तेल आहे ते पटकन खाली येतं. आता बघा, याचं तेल छान खाली येतंय. तोवर आता आपण लसूण निवडून घेऊ. बघा, लसूण निवडल्यावर आता याच्यातलं थंड तेल झालंय. हे थोडं तेल आपण काढून घेऊ, कारण इतकं तेल आपल्या चिवड्याला लागणार नाही. खूप कमी तेलात चिवडा तयार होतो आपला हा. आता तेच तेला लसूण घालून घेतला मी. लसणामुळे खूप छान टेस्ट येते. आता याला पण मस्त कडक होईपर्यंत आपण तळून घेऊ. यातच आता मी 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा अख्खे धने घालून घेणार आहे. ते पण आपण लसणासोबत छान फ्राय करून घेऊ. त्या तिघांची टेस्ट याच्यात उतरून जाईल. बघा, हे सगळं घालून घेते मी. तुम्ही हे घालायचं तर तुम्ही जिरा पावडर, धने पावडर असं घालू शकता. आता हे फ्राय. आता हळद टाकून घेऊ आपण कलरसाठी, आणि तिखट घालून घेतलंय. त्याला पण छान फ्राय. बघा, लसूण पण आपला छान लाल झालाय. त्यात मुरमुरे घालून घेते. थोडे मुरमुरे घालते आधी, म्हणजे आपली चटणी तिखट हे करपणार नाही. आता त्यात परत थोडे मुरमुरे घालते. थोडं थोडं घालत हलवत जायचं, म्हणजे प्रत्येकाला सारखा मसाला लागेल. एकदम झटपट तयार होणारा पदार्थ आहे. आता मीठ घालून घेऊ चवीनुसार. आता याचा कलर आपल्याला जरी व्हाईट दिसत असला, पण जसं थंड होत जातो चिवडा, तसा याचा कलर चढत जातो. आता साखर घालून घेतली मी. गॅस बंद केला आहे, कारण कढई आपली तापलेल्या कढईमुळे आपला चिवडा कुरकुरीत होईल आणि खाली लागणार नाही. आता साखर सर शेवटी घाला, गॅस बंद केला, नाही तर ती विरघळेल उष्णतेमुळे. तुम्ही यात लिंबू पावडर पण घालू शकता. साखरेसोबतच लिंबू पावडर पण मिक्सरवर काढून घ्या, मग त्याच्याने आंबट गोड तिखट चिवडाची चव लागते छान. आता हे जे आपण तळण काढून घेतलं ते घालून घेऊ. थोडा चिवडा मी याच्यातला बाजूला पातेल्यात काढून घेतलाय, कारण ते कढईत मावणार नाही म्हणून. नंतर सगळं मी एकत्र मिक्स करून देईल. बघा, असं छान मिक्स करून घ्या. लसूण आणि
कढीपत्ता मी जास्त घातलाय, कढीपत्त्यामुळे पण छान टेस्ट येते म्हणून. आणि असं आपला कढीपत्ता जास्त खाणं होत नाही, चिवड्यामुळे कडक असल्यामुळे खाणं होतं. हेच तळण मी शेवटी का टाकलं, कारण आपण जेव्हा चटणी हळद मसाले टाकतो ते आपले कढीपत्त्यामध्ये किंवा मक्काच्या पोह्यामध्ये अडकतं. त्याच्यामुळे सगळे मसाले आधी लावून घ्या, वरून तळण लावा, म्हणजे त्याला हे मसाले अडकणार नाही. आता हा चिवडा थोडा बाजूला काढला तर मी तो सगळा आता एकत्र करून घेते पातेल्यात आणि डब्यात भरून घेते, पॅक डब्यात, म्हणजे तो आता पावसाळ्या दिवसामुळे ओलसर होणार नाही. बघा आपला चिवडा तयार झालाय, किती मस्त दिसतोय. झटपट असे चिवड्याची रेसिपी आहे, कमी साहित्यात पटकन कमी वेळेत होणारी. चला तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असंच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहाज फॅमिली रेसिपीला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.